नमस्कार मंडळी, मी मनीषा. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाहेर पाऊस पडतोय, सर्वीकडे छान असं वातावरण तयार झालेलं आहे. पण पावसामुळे सध्या भाज्या जरा कमी प्रमाणातच मिळतात. त्यामुळे आपण घरात ज्या भाज्या आपल्याला अवेलेबल आहे त्यातून भाजी करणार आहोत. तर ह्या आहेत कुरडया आणि कुरडयांची भाजी आज आपण बनवणार आहोत. तर एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन आपण त्यात कुरडया टाकून घेणार आहोत. तर काही टाकलंय मी आणि ह्या पूर्ण कुरडया भिजेपर्यंत आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. हाताने थोड्याशा मोडून पण घ्यायच्या आहेत आपल्याला. मी कुरडयांचा थोडासा चुरा करते. तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्याने काय होईल, जेव्हाही मी रेसिपी किंवा इतर व्हिडिओ पोस्ट करेल त्याचे पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजला बघत असाल तर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. आणि कुरडईला तुमच्या भागात काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा. कडक असतं त्यामुळे सहसा लवकर तुटत नाही. तर अशा प्रकारे सर्व कुरडया पाण्यात भिजल्या गेल्या पाहिजे एवढ्या प्रमाणात आपण त्यात पाणी टाकायचं आहे. कुरडयांच्या वरती पाणी आहे त्यामुळे कुरडया छान भिजतील. जर पाण्याच्या वरती राहिल्या तर अशा कुरडयावरती जर राहिल्या तर आता समजा हे वरती राहिलं तर हे कडक राहणार, म्हणून याला पाण्यात चांगलं बुडवायचं आहे. आपल्याला व्यवस्थित पाण्यात त्याला बुडवून घ्यायचं आहे. जो भाग वरती राहील पाण्याच्या ते भिजणार नाही, कडक राहील, म्हणून आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायच्या आहेत कुरडया. तर अशा प्रकारे बघू शकता आपल्या कुरडया भिजलेल्या आहेत पाण्यात आणि एकदम व्यवस्थित अशा भिजलेल्या आहेत. हातात घेतल्यानंतर अशा तुटल्या पाहिजे, म्हणजे ह्या एकदम व्यवस्थित अशा भिजल्या आहे. आता आपण याचं हे पाणी जे आहे हे काढून टाकणार आहोत. आधी हाताने याला असं बारीक करून घेऊया पाण्यामध्ये आणि मग याचं पाणी काढून टाकूया. अशा प्रकारे कुरडयांमधलं आपण सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. आता हे बघू शकता कशा मोकळे झालेले आहे याचे माकोडे. तर अशा प्रकारे कुरडई मोकळी झाली पाहिजे आणि अशीच मोकळी भाजी तयार राहिली पाहिजे, म्हणून जास्त वेळ आपण त्याला भिजवत नाही. एवढी भिजली म्हणजे तेवढी पुरेसं आहे आपल्यासाठी. तर भाजीसाठी मी आता इथं पॅन गरम करून घेतला आहे. पॅन चांगला गरम झाला. आता याच्यामध्ये टाकूया तेल. तेल चांगलं गरम व्हायला लागले. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. तेल गरम झालं की लगेच मोहरी तडतडली म्हणजे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. जिरं मोहरी छान तडतडली. आता टाकूया हिंग आणि बारीक कापलेला कांदा. कांदा जास्तही बारीक नाही कापलाय मी, कारण कुरडया थोड्या मोठ्या असतात त्याच्यामुळं जास्त बारीक कापण्याची गरज नाही आहे. अशा प्रकारे आता कांदा आपण फ्राय करून घेऊया. अशा प्रकारे कांदा चांगला हलवून परतून घ्यायचा आहे आपण. गॅसची फ्लेम थोडी वाढवून आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. साधारण सोनेरी रंगावरती येईपर्यंत कांदा आपल्याला परतायचा आहे.
त्यासाठी आपण कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. अशा प्रकारे मीठ आणि कांदा चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. मी कांदा परतताना थोडंसंच मीठ टाकलेलं आहे, कारण कांदा लवकर शिजतो म्हणून. कुरडईची भाजी भिजलेली असल्यामुळं आणि कुरडईचं बनवताना चिक शिजलेला असतो, त्यामुळे आता जेव्हा भाजी बनवतो तेव्हा त्याला जास्त वेळ लागत नाही. 5 ते 7 मिनटात तुमची भाजी बनवून तयार होते. फक्त कुरडई व्यवस्थित भिजलेली असली पाहिजे. भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही. आता आपला कांदा व्यवस्थित परतलेला आहे. हे तुम्ही बघू शकता, लाल रंगावरती आला आहे कांदा. आपली कुरडई बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मऊ मऊ झालेली आहे. अशा प्रकारे आपला कांदा छान मऊ झाला आहे. आता आपण याच्यात टाकून घेणार आहोत मसाले. हळद, ही घरगुती लाल मिरची, आणि ही तिखा लाल. अशा प्रकारे आपण आता मिरची टाकून झालेली आहे, मसाला टाकून झालेला आहे. लसूण मी आजच्या भाजीला वापरलेला नाही आहे, ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाकू पण शकता. आधी आपण आता हे मसाले छान एकजीव करून घेणार आहोत. आता वेळ आली आहे याच्यात कुरडई टाकण्याची, तर मी कुरडई टाकून घेते याच्यामध्ये. अतिशय मोकळी मोकळी दिसते ही भाजी आणि खायला छान लागते. अशा प्रकारे मी सर्व कुरडई टाकून घेतलेली आहे. आता आपण त्याला छान एकजीव करून घेणार आहोत. तर आता आपण भाजीमध्ये मीठ टाकून घेणार आहोत. आपण कांद्याला थोडंसं मीठ टाकलेलं आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे, नाहीतर खारट होईल भाजी. मीठ लागेल तितकं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपण याला चांगलं एकजीव करून घेणार आहोत. या भाजीला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. त्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता आपली भाजी एकजीव करून झाली. आपण त्याच्यावर हे झाकण ठेवणार आहोत एक 5 मिनिटासाठी. 5 मिनिटं झालेली आहेत. अशा प्रकारे आपली कुरडईची भाजी रेडी आहे. बघू शकता तुम्ही, मसालेही किती छान कलर आलेला आहे त्याला, आणि चपाती सोबत खूप छान लागते.